इथे आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती संधी निर्माण झाली होती, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. इथे आपण पाहतोय की बॅक टू बॅक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता भविष्याचा, मात्र इथे निर्धाव चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या झालेली आहे 2, चेंडू टाकून झाले 2. इथे बघा पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली झालेला नाहीये. शतरक्षकाने तिकडे चुकी केली, चुकीला माफी नाहीये. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 4 या आकड्यावरती. ते बघा पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे अर्जित केली गेली. या सिंगल धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 रन्स, 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. बॉल टाकून झालेत 5. धावसंख्या आपण पाहतोय 5. खूप चांगलं कमबॅक इथे दर्शन घोराणे याचं आपल्याला पाहायला मिळालंय. इथे बघा स्लॉट मध्ये होता आणि हा चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे. रुपेश जाधव याचा ठोकलाय षटकार. असेरीवर पाणी सापड, असेरीवर पाणी सापड, आशेरीवर पाणी सापड, आशेरीवर पाणी सापड. नितेश येतोय, नितेश टोकरे हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये घेऊन काढले. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, फेकी खराब आणि 2 धाव पूर्ण झाल्यात. लेझी क्रिकेट पानखंड स्फोट पानखंडा बी या संघाकडनं पाहायला मिळालाय आणि त्याचा फायदा उचलत असताना जंबिका स्पोर्ट्स कर्नाळपाडा संघ चे 2 फलंदाज आपण पाहतोय भावेश आणि रुपेश. ते बघा बॅट्स एज लागलाय आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. दोन धावा इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या 15 या आकड्यावरती. सरळ आट्या फटका केलाय भावेश आणि शतरक्षक येतो तिकडे. एक धाव कंप्लीट झाली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगले शतरक्षण, चांगली फेकी झाली नितेश टोकरे याच्या हातामध्ये. एक सिंगल धाव आली. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 16 या आकड्यावरती. ऑन साईडला हा फटका ते खेळला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक प्रवीण सापटे चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय की एक धाव ही कंप्लीट केली गेली. एका धावाने धावसंख्या झालेली आहे, ती म्हणजे 17. ऑन साईडला मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे,
पकडला गेलाय झेल, संपलाय भावेश याचा खेळ. विकेट डाऊन. नाती सप्पान पडेल पुशीट झालू र धान्या सप्पान पडेल पुशीट झालू र अंगणर गडी चार चाकी हाय न रंगून लोक कोडी झालत. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त 17 धावा ही धावफलकावरती लागलेली आहे. कोलवडेबाचा चेंडूला खोदून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे दर्शन घोराणे. एक सिंगल धाव आलेली आहे. आता आपण पाहतोय राजू साधव हा स्ट्राईक वरती आलेला आहे. ते बघा खोलवर चेंडू होता, चेंडूला खोदून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. ते बघा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू पूर्णतः खाली राहिला होता, बॅट वरून फिरली गेली, तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. यानंतर यंग मराठा चिंचोडी, दांडेकर पाडा आणि चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली दोन्ही संघाला विनंती आहे आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. ते बघा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे. तिकडे आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये तिकडे चेंडू थोडासा थांबला होता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. ते पाहूया किती धावा पण पूर्ण केल्या जात आहेत. आणि पाहता क्षणी इथे आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट आहे पंच. 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय हा फलंदाज बाद झालेला आहे. या 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे आता 22. आकाशाचा चेंडू लॉफ्ट केलाय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय आमच्या डीजे वादकाच्या भेटीसाठी. षटकार. इथे देखील जोरात मारण्याचा प्रयत्न, मुस्टामिंग झालाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे, सोपा झेल पकडला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 28. 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. यानंतर यंग मराठा, दांडेकर बाडा आणि चिरमाई स्पोर्ट्स कासर वडवली असा मॅच होईल. कोडी झालत रंगून लोक कोडी झालत. पैशन कनका पैशन कनका पैशन कनका भरी लोडा कपायचा नाही. पैशन कनका भरी लोडा कपायचा नाही. कोटी सपनाने बायको फसायचा नाही. कोटी सपनाने बायको फसायचा नाही. रोज रोज धनी तुझा कामाला जाय ना सांजे तू लग पैसे मागाय. ना सांजे तू लग पैसे मागाय. कधी साडी कधी पैंजण, कधी साडी कधी पैंजण. घेणे दे पण हौस तुझी फिटत नाही. घेणे दे पण हौस तुझी फिटत नाही.
थँक्यू डीजे. आपण टॉस करतोय. टॉस केला जातोय. सन्माननीय उमेश बीज यांच्या शुभ हस्ते. दांडेकरपाडा संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे कासार वडवली या संघाला. नेक्स्ट मॅच. सलामीची जोडी प्रवीण आणि दर्शन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. हे दोन सलामीवीर. 28 धावा, 29 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. दर्शन ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण प्रवीण सापटे याला. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय रुपेश जाधव. रुपेश जाधव बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालाय. पहिला बॉल दर्शन करता निर्धाविताने दिसतोय. ज्या प्रकारे दर्शनाची बॅट फिरली होती, बॅट स्विंग झाली होती, जर कनेक्शन जर झालं असतं कदाचित या बॉल वरती 6 धावांची मोहर आपल्याला दिसली असती. मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. बघा एक परफेक्ट चेंडू इथे हाताळलाय रुपेश याने. इथे बघा स्टॅमिंग झालाय. प्रदीप जाधव चेंडूच्या खाली. झेल ड्रॉप, जीवनदान मिळालंय आणि हा चेंडू फरार झालाय बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांकरता. चौकाराला या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 4 या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू कम बॅक केलाय पुन्हा एकदा रुपेश याने. बघा प्रदीप कडनं झेल सुटला होता, तो झेल फार महत्वाचा होता. स्टॅमिंग त्याला 2 शतरक्षक पोहोचले होते तिकडे. झेल तर झालेला नाहीये, मात्र 2 धावा घेण्याची संधी आहे. आणि आपण पाहतो या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. इथे बघा स्टॅमिंग झालाय. शतरक्षक आहे तिकडे कुंदन बसवत.
खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय आणि आता दर्शन गौराणे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. DJ Bamia in the mix. अग बोरीला बोर पिकलाय पोर तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय पोर तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय. नितेश ठोकरे न्यू बॅटर इन झालाय. इथे फक्त हलक्या त्यांना हा चेंडू देखील काढला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. प्रदीप जाधव चेंडूपर्यंत पोहोचलाय, वेगाने पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली होती. एकाच धावीवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या झालेली आहे 7. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिले षटक 7 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 22 धावेंची आवश्यकता आहे. हिमांशु श्याम तुंबडा यांच्याकडे आम्हाला सलग 5 दिवस पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. पाणी स्पॉन्सर केलं गेलेलं आहे. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि ते जर आले असतील तर मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे. राजू आलाय आणि राजू याच्या पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. मात्र हा चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलेला आहे. ठोकलाय षटकार. पोर तुला बघून म्या टिपलाय. राजू पुन्हा एकदा. इथे पण पाहतोय बॅटचा एज लागले आणि हा चेंडू देखील डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना दिसतोय. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 15 या आकड्यावरती. 15 रन्स, 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडू वरती पुरेपूर फायदा उचललाय, ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. यस, थँक्यू डीजे. 2 मिनिटं थांबवतोय. इकडे रेफर केलंय का पंच? यस, रेफर केले. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चला बघितलं जाईल कारण बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रेफर घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी असेल. आपण पाहतोय की बॅट्समन थोडासा कमरेमध्ये भरपूर वाकला होता आणि हा चेंडू त्याच्या थाईज वरती म्हणजे मांडीवरती जाऊन आदळला असता. तर हा षटकार आला. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 21 या आकड्यावरती. 21 स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू इथे खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. मिसफिल्ड झाला. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. या 2च धावेवरती ते समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 23 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 6. 7 चेंडू
आणि आता मॅच जिंकण्याकरता 6 धावींची आवश्यकता आहे. इथे बघा पुलचा फटका, पुल पॉवरफुल सक्सेसफुल. 6 धावा येत आहेत. या 6 धावांनी हा सामना इथे फिनिश केलाय. पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी या संघाने. हार्ड लक जंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी टीम. सहबेस लम किस्ती सहबेस ती पोरी दी सहबेस लम किस्ती नाच सहबेस होती ती पोरी दी सहबेस लम किस्ती नाच सहबेस यो यो पोरे